महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। अर्जुन खोतकर यांची दुसरी पिढी निवडणूक रिंगणात। दर्शना खोतकर यांची प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी। जालना महानगरपालिकेमध्ये राजकारणात आता एक नवीन चेहरा सक्रिय झालाय। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची दुसरी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर झोल या प्रभाग क्रमांक 16 मधून आपलं राजकीय भविष्य आजमावत आहेत। आपण एवढी वर्ष बिना पदाचेच काम केले, आता मी संपूर्ण जालना शहरामध्ये माझा प्रभाग आयडियल करणार असल्याचं आश्वासन देत आपल्या राजकीय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली। खोतकरांच्या कुटुंबातली दुसरी पिढी राजकारणात उतरते। माझा तोच प्रश्न आहे की महाराष्ट्रभर सध्या आक्रोश आहे की कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही। आता नेत्यांची मुलं राजकारणात असल्याचा हा आरोप तुमच्यावर होऊ शकतो। आमदाराची मुलगी मी आहे हे सत्य आहे, पण मी गेले 3 टर्म्स पासून मी राजकारणात सक्रिय आहे। आपण बघितलेलं आहे की प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक जेव्हा कधी जनतेला कधी कुठला प्रश्न उद्भवला असेल किंवा काही प्रॉब्लेम जाणवले असेल तर ते माझ्याकडे येतात आणि ह्या विश्वासाने ते येतात की आपलं काम होऊन जाईल। तर हे माझं विश्वासाचं नातं जनतेसोबत पहिल्यापासून 2014 पासून माझं आहे। पहिल्यांदा मी फील्डवर उतरून मी काहीतरी करायला जाणार आहे, पण आजपर्यंत मी बिना पदाचीच मी राजकारणात सक्रिय होते। म्हणून मला असं वाटतं की बरेच प्रोफेशनमध्ये असं असतं की एखाद्या वकिलाचा मुलगा वकील नाही झाला तर आपल्याला त्याचा अफसोस वाटतो की अरे हा वकील कसं काय नाही झाला। तर हेच एखाद्या राज्यकर्त्याचा मुलगा किंवा मुलगी जर राजकारणात आली तर हे आपल्याला का वाटावं की तो एंटायटल्ड आहे। जर त्या व्यक्तीमध्ये कॅलिबर असेल, स्किल असेल तर जनता त्याला एक्सेप्ट करेल, नाहीतर जनतेला रिजेक्ट करायला काहीच वेळ लागत नाही। काय स्वप्न आहे बरं आपल्या खास करून शहराच्या बाबतीमध्ये तुमची की कुठल्या ह्याला प्राधान्याने कामं झाली पाहिजे? एक तर सर्वांगीण विकासच माझ्या मनात असा आहे की आपल्या पूर्ण जालना शहराचा झाला पाहिजे। माझ्या प्रभागाबद्दल जर मी बोलायला गेले तर माझं एक ड्रीम आहे की माझं प्रभाग मला पूर्ण जालनामध्ये एक आयडियल प्रभाग असं बनवायचं, एकदम क्लीन, सेफ, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही, इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम नाही। तर हे माझं एक ड्रीम आहे की कम्प्लिटली आयडियल प्रभाग मला करायचा आहे। एक जसं सॅम्पल प्रभाग असतं की याच्याकडे बघून सगळे बाकीचे प्रभागांनी शिकायला पाहिजे किंवा एक ब्लूप्रिंट तयार मला तशी करायची आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।